हे जे थायरॉइड हॉर्मोन्स आहेत हे कशामुळे डिस्टर्ब होतात, त्यावेळेला इट इज लेबल्ड ॲज अ हायपोथायरॉइडिझम. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे योग. शिवाय सगळ्यात बेस्ट आसन फॉर थायरॉइड इज द हलासन. नमस्कार, डॉक्टर अश्विनी केसकर फ्रॉम स्वास्थी. लेट्स सी टुडे अबाउट द थायरॉइड ग्लँड अँड इट्स हॉर्मोन सिक्रेशन्स. हे जे थायरॉइड हॉर्मोन्स आहेत हे कशामुळे डिस्टर्ब होतात आणि त्यांना बॅलन्स करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात आपण आज जाणून घेऊया. थायरॉइड ही एक छोटीशी ग्लँड आहे आणि ती आपल्या गळ्यामध्ये, आपला जो व्हॉइस बॉक्स लॅरिंग्स आहे त्याच्या खाली अशी इथे गळ्यामध्ये सिच्युएटेड असते. आणि ही जी ग्लँड आहे ती T3 आणि T4 हे दोन हॉर्मोन्स सिक्रीट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. याशिवाय TSH हॉर्मोन जे आहे हे पिच्युटरी ग्लँड सिक्रीट करत असते. मग आता यांच्यामध्ये डिस्टर्बन्स का होतो आणि यांचं डिटेलमध्ये एक मेकॅनिझम काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. हे थायरॉइड हॉर्मोन्स मेंटेन ठेवण्यामध्ये या थायरॉइड ग्लँड शिवायही अदर ऑर्गन्सचाही तेवढाच सहभाग आहे, जसं की पिच्युटरी ग्लँड आहे आणि हे हायपोथॅलॅमस आहे. तर हे थायरॉइड हॉर्मोन्स T3 आणि T4 TSH मॅनेज करतो आणि हे TSH जे आहे ही पिच्युटरी ग्लँड नावाची एक ग्लँड आहे ती मेंटेन करते. आणि या पिच्युटरी ग्लँडचं TSH सिक्रिशन जे आहे हे हायपोथॅलॅमस म्हणून एक इम्पॉर्टंट ब्रेनचा पार्ट आहे, ते थायरॉइड रिलीजिंग हार्मोन म्हणजे TRH सिक्रीट करून मेंटेन करत असतं. दॅट मीन्स की T3 आणि T4 या लेव्हल्स पिच्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस यांच्या थ्रू मेंटेन केल्या जातात. आता हायपर आणि हायपोथायरॉइडिझम याच्यामध्ये कशा प्रकारे हे मेकॅनिझम ऍक्ट होतं ते आपण थोडक्यात पाहूया. जेव्हा कधी आपण कोणते इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स पाहतो तेव्हा त्यामध्ये कधी कधी TSH लेव्हल्स इन्क्रीज झालेल्या दिसतात, त्यावेळेला इट इज लेबल्ड ॲज अ हायपोथायरॉइडिझम. आता हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की T3 आणि T4 लेव्हल्स कमी झालेले असतात. मग जेव्हा या T3 आणि T4 लेव्हल्स कमी होतात तेव्हा TSH हार्मोन जे असतं ते ऍक्टिव्ह होतं आणि ते जास्त प्रमाणात सिक्रीट होतं टू मेंटेन दिस T3 आणि T4 हॉर्मोन्स आणि त्यामुळे या TSH लेव्हल्स वाढलेले असतात. इट इज लेबल्ड ॲज द हायपोथायरॉइडिझम. आणि बरोबर उलट हायपरथायरॉइडिझम मध्ये होतं. आता या हायपो आणि हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स काय आहेत हे आपण पाहूया. थायरॉइड हॉर्मोन्स हे मोस्टली मेटाबॉलिझमशी जास्त क्लोजली रिलेटेड आहे आणि त्यामुळे जे येणारे सिम्पटम्स आहेत हे मेटाबॉलिझमशी रिलेटेड असतात. जसं की हायपोथायरॉइडिझम मध्ये ड्रायनेस ऑफ स्किन असतं, कॉन्स्टिपेशन असतं, डिक्रीज हार्ट रेट आहेत, मूड स्विंग्स असतात. आणि ऍक्च्युअली हायपोथायरॉइडिझम मध्ये मेटाबॉलिझम हे कमी झाल्यामुळे वेट गेन पण होतं. त्यामुळे इट इज क्लोजली रिलेटेड वेट गेन अँड हायपोथायरॉइडिझम. एक्झॅक्टली अपोजिट हायपरथायरॉइडिझम मध्ये होतं की मेटाबॉलिझमचा रेट हा वाढलेला असतो आणि त्यामुळे मेटाबॉलिझम वाढल्यामुळे तुमचं वजनही झटाझट कमी होतं. त्याशिवाय तुमचा BMR वाढतो म्हणजेच मेटाबॉलिझम वाढतं, वेट डिक्रीज होतं ड्यू टू दॅट, हार्ट रेट वाढलेला असतो, लूज मोशन्स होतं की जे हायपोमध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन असतं. तर अशा प्रकारे हे हायपो आणि हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे हायपो किंवा हायपरथायरॉइडिझमचे जे सिम्पटम्स आहेत ते तुम्ही नॅचरली कसे मॅनेज करू शकता आणि एक सर्टन लेव्हल पर्यंत तुम्ही थायरॉइड कसं रिव्हर्सही करू शकता हे पाहणं महत्वाचं आहे. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे योग. जर तुम्हाला थायरॉइड लेव्हल्स मेंटेन ठेवायच्यात तर सर्टन आसन्स आणि काही ॲक्टिव्हिटीज आहेत थायरॉइड मेंटेन करण्यासाठी त्या रेग्युलरली करणं फार आवश्यक आहे. आणि डाएटचाही यामध्ये एक थोड्याफार प्रमाणात रोल इम्पॉर्टंट आहे. तर आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की पर्टिक्युलर आसन्स विच आर व्हेरी गुड फॉर मेंटेनिंग ऑर रिव्हर्स युअर थायरॉइड लेव्हल्स. यातलं पहिलं आसन आहे भुजंगासन. धनुरासन एक आहे. याशिवाय सगळ्यात बेस्ट आसन फॉर थायरॉइड इज द हलासन. याशिवाय काही बंध आहेत, जसं की जालंधर बंध एक आहे की ज्यामध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. जस्ट लॉक युअर चिन अँड होल्ड द ब्रीथ अँड जस्ट रिलीज युअर ब्रीथ बाय
जस्ट रिलीजिंग युअर बंध. तर अशा प्रकारे हा जो बंध आहे हा पण फार उपयोगी आहे. सिंहासन म्हणून एक आसन आहे किंवा सिंह मुद्रा त्याला म्हणतात. दॅट इज अगेन व्हेरी गुड फॉर मेंटेनिंग अ थायरॉइड हॉर्मोन्स. याशिवाय उज्जयी प्राणायाम आहे की ज्यामध्ये तुम्हाला गळ्यातून असा एक घर्षणयुक्त आवाज असतो आणि दॅट गिव्ज अ गुड एक्सरसाइज टू युअर थायरॉइड ग्लँड. तर हे जे सगळे एक्सरसाइजेस आहेत ते थायरॉइड लेव्हलला स्टिम्युलेट करण्यासाठीचे आहेत. इट इज ऑन लोकल लेव्हल, म्हणजे एक थायरॉइड ग्लँडच्या रिलेटेड हे एक्सरसाइजेस आहेत. अजून एक छान एक्सरसाइज जो आहे तो मी दाखवते की ज्यामध्ये तुम्हाला टीथच्या मागे तुमची टंग लावायची आणि आपण घास किंवा पाणी गिळतो तशा प्रकारे गिळायचंय. दिस गिव्स द व्हेरी गुड प्रेशर टू ऑन युअर थायरॉइड. याशिवाय जर तुम्ही तोंडामध्ये पाणी भरून जर चूळ भरलीत तर त्यामध्ये हे जे गळ्याचे मसल्स आहेत ते पण खूप ऍक्टिव्ह राहतात आणि पर्यायानं तुमच्या थायरॉइड ग्लँडला पण खूप छान प्रमाणात ऍक्टिव्ह करतात. तर हे जे काही टिपिकल एक्सरसाइजेस आहेत ते करणं महत्वाचं आहे. आता यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की मी जे तुम्हाला हे एक्सरसाइजेस थायरॉइड ग्लँडसाठीचे सांगितले त्याबरोबर थायरॉइडसाठी तर हे उपयोगी आहेतच, पण तुम्हाला बाकी काही हेल्थ इश्यूज आहेत, सपोज कुणाला नेक पेन आहे तर त्यांनी काही यातले एक्सरसाइजेस फार जपून करणं गरजेचं आहे. जसं की हलासन म्हणा किंवा जालंधर बंध जो मी सांगितला ते नेक पेन असणाऱ्या लोकांनी खूप कॉशियसली करणं गरजेचं आहे. काही सर्टन योगासनांबरोबर मेडिटेशन आणि प्राणायाम करणंही तितकंच महत्वाचं आहे टू मेंटेन युअर मेंटल स्ट्रेस. कारण मेंटल स्ट्रेस जर तुमचा कंट्रोलमध्ये असेल तर तुमचं हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड यांचंही आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की T3 आणि T4 शिवाय TSH आणि TRH हे जे हॉर्मोन्स सिक्रीट करणारे हे जे पिट्युटरी ग्लँड्स आणि हायपोथॅलॅमस हेही तितकेच थायरॉइडच्या हेल्थसाठी थायरॉइड ग्लँडच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डिस्ट्रेस होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. थायरॉइडसाठी डाएट काय असावं तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे आयोडीन युक्त आहाराचा समावेश. तर हे आयोडीन आपल्याला मिळतं कुठून तर सी फूड आहे जसं की प्रॉन्स, फिश यातून मिळतं. आयोडाइज्ड सॉल्ट, जे तुम्ही सॉल्ट खाता ते आयोडीन युक्त असणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट असं लोक खात असतात आणि त्यामध्ये आयोडीन आहे की नाही हे चेक केलं जात नाही. त्यामुळे आयोडीन युक्त सॉल्ट असणं तुमच्या आहारामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. याशिवाय काही डेअरी प्रॉडक्ट्स यांमध्येही आयोडीन असतं. हे आयोडीन जे आहे ते तुमच्या T3 आणि T4 हॉर्मोन्स सिंथेसिससाठी फार इम्पॉर्टंट आहे. सो यू हॅव टू इनकॉर्पोरेट आयोडीन इन युअर डाएट. आणि जर खायचं काही नसेल तर त्यामध्ये गॉयटरोजेनिक काही पदार्थ आहेत जसे की कॅबेज आहे, कॉलीफ्लावर आहे, पण ऍक्च्युली ते बॉईल केल्यानंतर त्यांचा जो गॉयटरोजेनिक गुणधर्म आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळं खाण्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर इज ओनली आयोडीन युक्त डाएटचा समावेश करणं. तर तुम्ही तुमच्या थायरॉइडची लेव्हल्स आणि आरोग्य नक्कीच मेंटेन ठेवू शकता by doing certain yogasans, incorporating iodine in your diet and remaining mentally stress free. Thank you.